नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये. आपण आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन्स ऑन ईडीएम या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. ईडीएम या घटकावर आयोगानं इथून मागच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी विश्लेषण आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर आयोगानं 2011 ते 2019 एवढ्याच परीक्षांमध्ये जवळपास 100 ते 150 पेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे सगळेच्या सगळे एका लेक्चरमध्ये कव्हर होणार नाही. त्यामुळे मी ईडीएम या घटकाचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा स्वरूपात मी पार्ट बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला ऐकायला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 2019 मधील काही क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेतलेले आहेत, 2018 मधील काही पेपर घेतलेले आहेत. सलग सगळे क्वेश्चन पेपर या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला 11 ते 19 या क्वेश्चन पेपर मधील ईडीएम या घटकावरील सगळेच क्वेश्चन पेपर टप्प्याटप्प्याने तुम्हाला विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये मिळून जातील. पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी मी हे करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, की इंग्रजीसाठी जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या विश्लेषणाचं माझं एक पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. इंग्रजी प्रश्नपत्रिका विश्लेषण, ज्यामध्ये 2019 ते 2019 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपरचे विश्लेषण अगदी सविस्तरपणे घटकनिहाय दिलेलं आहे. इथे 19 दिसतंय, बट लक्षात ठेवायचं 19च्या नंतर कोरोना परिस्थितीमुळे कुठलीही परीक्षा झाली नाहीये. केवळ 2021 राज्यसेवेचा एकच पेपर झाला, त्या ठिकाणी इंग्लिश होती. त्यामुळे हे पुस्तक हे 100% अपडेटेडच आहे, त्यात काही बाबतीत शंका नाही. याच्यामध्ये राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा, कंबाईंड गट ब, कंबाईंड गट क, सरळ सेवा, डिपार्टमेंटल PSI सगळ्या परीक्षांचं घटकनिहाय सविस्तर विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. हे पुस्तक पुण्यामधील सर्व बुक स्टॉल्स मध्ये अवेलेबल आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये असतील त्यांनी नक्की हे पुस्तक घ्या. अतिशय छान आहे आणि खूप फायदा होईल तुम्हाला. 400 पानाचं पुस्तक आहे. सगळे घटक सविस्तरपणे एररलेस या ठिकाणी सविस्तर मी विश्लेषण केलेलं आहे. जे विद्यार्थी पुण्यामध्ये नाहीत परंतु महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये असतील आणि त्यांना जर हे पुस्तक जर हवं असेल, त्यांना अगदी दुकानापेक्षा म्हणजे मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये हे पुस्तक तुम्हाला मी स्पीड पोस्टने पाठवू शकतो. जर तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर 899967670657 हा माझा नंबर आहे पर्सनल. या नंबरवर बुक माय कॉपी म्हणून मला मेसेज टाका. मी तुम्हाला स्पीड पोस्टनं 2 ते 3 दिवसांमध्ये ही कॉपी तुमच्यापर्यंत मिळेल अशी व्यवस्था मी करतो. ठीक आहे. अजून एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट, जे विद्यार्थी आता राज्यसेवा मुख्य परीक्षा त्यानंतर कंबाईंड गट ब मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की या ठिकाणी जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांना या ठिकाणी नवी पेठच्या या ठिकाणी बघायचं समाधान कोकाटेज अकॅडमी, SK चेंबर्स पहिला मजला, गांजवे चौकामध्ये जंजिरा हॉटेलच्या शेजारी माझी एक ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. जी राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, कंबाईंड गट ब मुख्य परीक्षेला अगदी फोकस करून मर्यादित विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मी सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी पुण्यात असतील आणि ज्यांना अचानक ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चित या ठिकाणी ह्या बॅचला या. हिचा डेली टायमिंग हा 11 वाजता असणार आहे. 11 ते 1 या दरम्यान तुमची ही बॅच असणार आहे. तर या ठिकाणी माझा नंबर आहे, हे दोन्ही नंबर चालूच आहे. तुम्ही या नंबरवर फोन करून थोडीशी माहिती घेऊन तुम्ही डायरेक्टली लेक्चरला आलात तरी हरकत नाही. चला आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरमध्ये. या ठिकाणी मी एक मधला सेट घेतलेला आहे, परंतु स्टेप बाय स्टेप मी सगळेच्या सगळे सेट घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जवळपास 170 ते 180 प्रश्न आयोगाने जे विचारलेले आहेत त्या सगळ्याचं विश्लेषण तुम्हाला स्टेप बाय स्टेप या वेगवेगळ्या लेक्चर सिरीजमधून मिळून जाईल. या ठिकाणी पहिला पेपर पहा. या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2019च्या पेपरमध्ये काय आलं होतं. या ठिकाणी एक ईडीएम दिलेली आहे, टू बाईट द बुलेट मीन्स. या ठिकाणी ईडीएम दिलेली आहे आणि त्या ईडीएमचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे, टू बाईट द बुलेट इट मीन टू ऍक्सेप्ट समथिंग विदाउट कंप्लेनिंग. म्हणजे या ठिकाणी आपण एवढं सांगू शकतो की एखादी अप्रिय गोष्ट असेल, लक्षात ठेवायची, कुठली तक्रार न करता स्वीकारणे. एखादी अप्रिय घटना, एखादी अप्रिय गोष्ट जी करायची तुम्ही टाळली होती ती आता पुन्हा करायचं ठरविणे. त्यामुळे ऍक्सेप्ट समथिंग अनप्लीझंट विदाउट कंप्लेनिंग, कुठल्याही प्रकारची तक्रार न करता एखादी अनप्लीझंट गोष्ट स्वीकारणे, ऍक्सेप्ट करणं अशा अर्थाचे ही ईडीएम आहे. पर्याय क्रमांक 2 हे ईडीएमचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी ईडीएम या घटकावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. कधी एखादी ईडीएम वाक्यामध्ये दिली जाते, तिचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग विचारला जातो. कधी फिलिंग द ब्लँक्सला विचारलं जातं. कधी अशा मॅच द फॉलोइंग पेअर, अशा वेगवेगळ्या अँगलनं या टॉपिकवर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं. या ठिकाणी तुम्हाला एकच करायचंय, हे जे विश्लेषण आहे या विश्लेषणाच्या मदतीनं तुम्हाला ह्या ईडीएम परिपूर्ण तुम्हाला समजून जातील. काळजीपूर्वक समजून घ्यायच्या, जेणेकरून पेपरला जर याच्यातली जर रिपीट जर झाली तर निश्चित तुम्हाला फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आणि
याच्या व्यतिरिक्त जर ही ईडीएम जर नाही आली तरी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला लक्षात येईल. तर एक जनरल ऑन अँड ॲव्हरेज जर तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुमच्याकडे किमान 550 ते 600 मिनिमम तुम्हाला सांगतोय 600 पर्यंत ईडीएम तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. आता आकडा जरी मोठा दिसत असेल तरी तो आपल्याला एका दिवसामध्ये नाही करायचा. डेली तुम्हाला 15-20 जरी तुम्ही काळजीपूर्वक समजून वाचून जर घेत गेलात तर एक महिना ते दीड महिना एक विशिष्ट टाइम लिमिट मध्ये खूप काही ईडीएम तुमच्या प्रिपेअर होतील. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघायचं. विनीता इज ऑन क्लाउड 9. या ठिकाणी एक ईडीएमला अंडरलाईन करून दिलेले बघायचं. ऑन क्लाउड 9 आफ्टर विनिंग द फायनल मॅच. द अंडरलाईन फ्रेज मीन्स. या ठिकाणी अंडरलाईन केलेली जी फ्रेज आहे तिचा अर्थ विचारलेला आहे. ऑन क्लाउड 9. तर मित्रांनो ऑन क्लाउड 9 ही एक अतिशय महत्वाची ईडीएम आहे आणि हिचा जो अर्थ आहे लक्षात ठेवायचा. हिचा अर्थ आहे टू बी व्हेरी हॅपी, खूपच आनंदी असणं. हा याचा एक पहिला अर्थ आहे लक्षात ठेवा. ऑन क्लाउड 9 इट मीन्स टू बी व्हेरी हॅपी, खूप आनंदी असणं. गट क पेपर मध्ये 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आला होता. पुढचा बघायचा आता. या ठिकाणी तुम्हाला दिले स्टेट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. या ठिकाणी एक फ्रेज दिलेली आहे तिचा तुम्हाला मिनिंग शोधायचा आहे. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2019च्या पेपर मधला बघायचं. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट ही इडियम आहे. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट इट मीन्स टू प्रेज वनसेल्फ. मित्रांनो या ठिकाणी ब्लो वन्स ओन ट्रम्पेट ही एक अतिशय महत्वाची फ्रेज आहे, इडियम आहे. तिचा अर्थ होतो स्वतःचीच स्तुती करणं. लक्षात ठेवायचं स्वतःची स्तुती करणं हा अशा प्रकारे अर्थ दिलेला आहे. या ठिकाणी दुसऱ्या मराठी भाषेत आपण आज म्हणू शकतो स्वतःचा ढोल वाजवणं, म्हणजे जे काय असेल स्वतःविषयी बोलणं. त्यामुळे टू प्ले द ट्रम्पेट असा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, लक्षात ठेवायचं. हॅव्हिंग टू डू म्युझिक, इथे काही म्युझिकच्या संदर्भात वगैरे असं काही दिलेलं नाही. त्यामुळे ऑलरेडी एक मिनिंग असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचा आहे. आता पुढे तुम्हाला अशीच एक इडियम दिलेली आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी तिचा मिनिंग शोधायचा अर्थाप्रमाणे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. नियरली ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाउडेज. या ठिकाणी इडियम दिलेली आहे बघायचं. गोइंग टू दी डॉग्स. आता वाक्य चालू वर्तमान काळामध्ये असल्यामुळे असं झालेलं आहे आर प्लस व्हर प्लस आयएनजी, पण मेन इडियम आहे गो टू द डॉग्स. गो टू द डॉग्स ही महत्वाची इडियम आहे आणि हिचा जो अर्थ आहे हिचा अर्थ आहे तुमचा लक्षात ठेवणे डिटेरिओरेटिंग. डुईंग गुड असा अर्थ होत नाही या ठिकाणी. फास्ट चेंजिंग होत नाहीये, डेव्हलपिंग होत नाहीये. डिटेरिओरेटिंग हा नवीन शब्द तुम्हाला वाटू शकतो पण हा या फ्रेजचा अगदी करेक्ट अर्थ आहे. या ठिकाणी इट मीन्स बिकम व्हेरी वर्स इन क्वालिटी और टू बी ruined. वर्स इन क्वालिटी और टू बी ruined. नाश पावणे अशा अर्थानं आपण हा शब्द घेऊ शकता. डिटेरिओरेटिंग याचा अर्थ पण नाश पावणे असाच होतो आणि गो टू द डॉग्स याचा अर्थ पण नाश पावणे असा होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या इडियमचा एक्झॅक्ट मिनिंग आहे. पुढे तुम्हाला एक काय दिलेले बघायचं. एक शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. ही इज इन डिफिकल्टी इन नीड्स अँड नीड्स हेल्प. गट ब चाच पेपर आहे. आता थोडं उलट स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. डिफिकल्टी या शब्दाच्याच अर्थाची इडियम तुम्हाला पर्यायांमध्ये शोधायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 4 इडियम दिलेले आहेत त्यातली तुम्हाला पाहायचंय. इन अ हफ ही इडियम दिलेली आहे. द इन अ हफ इट मीन्स इन अन अँग्री ऑर वॅक्स मॅनर. अत्यंत रागाने किंवा जर आपण म्हणू नाराजीने अशा अर्थानं होऊ शकतं. इन अ हफ म्हणजे खूपच नाराजीनं आणि खूपच रागानं असा अर्थ या ठिकाणी इडियमचा झालेला आहे. पण या ठिकाणी डिफिकल्टीचा अर्थ रागाने वगैरे असा होत नाहीये त्यामुळे पहिला पर्याय होत नाहीये. इन अ जिफी. इन अ जिफी इट मीन्स व्हेरी क्विकली, अगदी क्षणामध्ये. तर असा अर्थ डिफिकल्टीचा होत नाही त्यामुळे हा पण एक गेलेला आहे. पुढे तुम्हाला इन अ जाम. इन अ जाम इट मीन्स इन अ डिफिकल्ट और इन अ ट्रबलसम सिच्युएशन. जसं याच्या इथे अर्थ दिलेला आहे डिफिकल्टी तसाच इन अ जामचा अर्थ दिलेला आहे इन अ डिफिकल्ट और इन ट्रबलसम सिच्युएशन. म्हणजे ज्याला आपण म्हणूया अत्यंत अडचणीमध्ये सापडणे अशा अर्थाची इडियम आहे. हा अर्थ या इडियमचा अर्थ या शब्दाशी मॅच होतोय म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ऑन अ रोल ही पुढची इडियम आहे. त्याचा अर्थ होतो व्हेरी सक्सेसफुल पिरियड. अत्यंत ज्याला आपण म्हणूया की यशाचा काळ असणे.
त्यामुळे डिफिकल्टीच्या अगदी विरोधी आहे, त्यामुळे ही इडियम देखील होणार नाही. पर्याय क्रमांक 3 हा तुमच्या प्रश्नाचा एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढचं या ठिकाणी पाहायचं आहे, ही ओन द इलेक्शन व्हेरी इझिली. आता व्हेरी इझिली या अर्थाची इडियम तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. बघायचं, इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स इज सुटेबल फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द अबाव सेंटेन्स. या ठिकाणी व्हेरी इझिली चा अर्थ होतो आहे, लक्षात ठेवायचं, हँड्स डाऊन. हँड्स डाऊन इट मीन्स व्हेरी इझिली, विदाउट क्वेश्चन, अगदी सहजपणे, अशा अर्थाचं तुमची इडियम आहे हँड्स डाऊन. हँड इन हँड नाही होत, बाय द हँड नाही होणार आहे, हँड्स अप देखील होणार नाही. पुढची इडियम या ठिकाणी तुम्हाला पाहायचे बघा, सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. हे जनरली प्रश्नाचं स्वरूपही तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्यायचे, एक्झॅक्टली आयोग प्रश्न विचारतं कसं, आणि त्या इडियमचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं. पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड. आता ही इडियम आहे तुमच्यासाठी, बरिंग देअर हेड्स इन द सँड. या ठिकाणी बरिंग देअर हेड इन द सँड इट मीन्स इग्नोरिंग अनप्लिजंट हार्श रियालिटीज. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो अगदी एखादी समस्या किंवा आपणही म्हणू शकतो की वस्तुस्थितीला सामोरं जाण्यास न धजणे किंवा दुर्लक्ष करणे, इग्नोर करणे. काय इग्नोर करायचं? अनप्लिजंट हार्श रियालिटी, जी वस्तुस्थिती असते तिला समोर न जाणे, याची फ्रेज बरोबर आहे. त्यामुळे या इडियम साठी पर्याय क्रमांक 2 ही एक्झॅक्ट बरोबर आहे. डुईंग नथिंग अर्थ होत नाहीये, लिव्हिंग हॅपीली पण होत नाहीये, पासिंग टाइम लेजरली हा देखील होत नाहीये. पर्याय क्रमांक 2 एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढे पाहायचं आता, टू कास्टिंग ओट ऑफ द चेअरमन क्लेंच्ड द इशू. या ठिकाणी इडियम दिलेली आहे तुम्हाला, क्लेंच्ड द इशू, आणि याच इडियमचा अर्थाचा तुम्हाला पर्याय या ठिकाणी पर्यायांमधून लिहायचा आहे. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. इथं क्लेंच द इशू याचा अर्थ होतो टू डिसाइड द मॅटर फायनली ऑर टू क्लिअर द कॉन्ट्रोवर्सी. जे काही मतभेद असतील, एखादी अवघड समस्या आहे, लक्षात ठेवणे, हे मिटवणे, वाद मिटवणे, वाद संपवणे, एखादी अवघड समस्या संपवणे, असा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. क्लिंच द इशू इट मीन्स टू डिसाइड द मॅटर फायनली. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढचं पाहायचं आता, या ठिकाणी पुन्हा एक इडियम दिलेली आहे, ऑल हिज एफर्ट्स प्रूव्ह टू बी अ मेअर्स नेस्ट इन लॉंग रन. आणि या ठिकाणी ह्या अंडरलाईन म्हणजे ह्या इडियम अंडरलाईन केलेल्या इडियमचा तुम्हाला अर्थ विचारलेला आहे. मेअर्स नेस्ट इट मीन्स वर्थलेस, त्याला आपण निरुपयोगी असं म्हणूया. वर्थलेस, इरिलेव्हंट म्हणजे ज्याला आपण म्हणूया चाशी संबंधित नसणे असा अर्थ होत नाहीये. अनइम्पॉर्टंट म्हणजे कमी महत्वाचा असाही अर्थ होत नाही. इनसिन्सिअर म्हणजे ज्याला आपण सिन्सिअर आणि इनसिन्सिअर, इनसिन्सिअर हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. या ठिकाणी अर्थाप्रमाणे एक्झॅक्ट तुम्हाला मिनिंग आहे, निरुपयोगी असं घ्यायचं आहे, त्याला आपण म्हणतो वर्थलेस. त्यामुळे तुम्हाला अशा ज्या इडियम्स आहेत, ह्या इडियम्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. तुम्ही ह्या पद्धतीने जरी गेलात तरी चांगली गोष्ट आहे. प्रथम तर जुने क्वेश्चन पेपर मध्ये इडियम तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. किमान जर तुम्ही 200 एक्झाम्पल जर सॉल्व्ह केली तर 200 एक्झाम्पल मधून तुम्हाला किमान 250 फ्रेजल वर्ब किंवा इडियम तुमच्यात तयार होतील. म्हणजे तुम्हाला उरलेल्या इडियम्स तयार करायला जास्त त्रास होणार नाही. म्हणजे योग्य पद्धतीने सोप्या प्रकारे तुम्हाला ती तयारी करता येईल. पुढचं दिलेलं आहे बघायचं, ही इज अ मॅन ऑफ द वर्ल्ड, हिज ऑनेस्ट ऍडवाइस विल हेल्प अस अ लॉट. मग आता मॅन ऑफ द वर्ल्डचा अर्थ काय होतो या ठिकाणी मित्रांनो? मॅन ऑफ द वर्ल्ड ही इडियम आहे आणि हिचा अर्थ होतो अन एक्सपिरियन्स पर्सन. काय होतं? अन एक्सपिरियन्स पर्सन, अत्यंत अनुभवी व्यक्ती, यालाच आपण म्हणूया मॅन ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे इम्पॉर्टंट पर्सन नाहीये, सोशल पर्सन देखील नाही किंवा जिनियस नाहीये. मॅन ऑफ द वर्ल्ड इट मीन्स अन एक्सपिरियन्स पर्सन, अनुभवी व्यक्ती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं पहा या ठिकाणी, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. तुम्हाला एक इडियम दिलेले, तिचा मिनिंग तुम्हाला शोधायचा आहे. व्हेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट 6 and 7. ॲट 6 and 7 ज्याला आपण मराठीमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो अगदी अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये पडलेलं असणं. व्हेन आय एंटर्ड द हाऊस, जेव्हा मी घरामध्ये पोहोचलो, एव्हरीथिंग वॉज, सगळ्या घरातील वस्तू कशा होत्या? अस्ताव्यस्त होत्या. म्हणजे ॲट 6 and 7 अशाच प्रकारची अर्थ तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. याला म्हणू शकतो आपण ॲट 6 and 7 टू बी मीन्स इन डिसऑर्डर
ऑर्डर म्हणजे चांगल्या सुस्थितीमध्ये योग्य क्रमानात असणे आणि डिसऑर्डर अगदी अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये असणं. पर्याय क्रमांक 1 हा अगदी पर्याय बरोबर आहे. पुढे बघायचं, या ठिकाणी तुम्हाला 3 इडियम दिलेले आहेत, पण करेक्ट इडियम शोधायची. दिसतात त्या करेक्ट, बट त्याच्यामध्ये काहीतरी एखादा शब्द इकडे तिकडे असू शकतो, तो चुकीचा असू शकतो, तो तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. लक्षात ठेवायचं. ॲज चीप ॲज सँड, ॲज गे ॲज लार्क, ॲज डेड ॲज मटन. लक्षात ठेवायचं. ॲज गे ॲज लार्क आणि ॲज डेड ॲज मटन हे बरोबर आहे. त्यामुळे अर्थाप्रमाणे तुम्हाला बी आणि सी ला मार्क करता येतं. लक्षात ठेवायचं. हा एक पर्याय तुमच्या दृष्टीने महत्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. पुढे बघायचं आता, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. ऑल माय वॉर्निंग फेल ऑन स्टोनी ग्राउंड. फेल ऑन स्टोनी ग्राउंड इट मीन्स टू इग्नोर. दुर्लक्षित करणे अशा अर्थाची इडियम आहे. राज्यसेवा 2019च्या पेपरला आलेली. इग्नोर करणं, दुर्लक्षित करणं, याला म्हणायचं फेल ऑन स्टोनी ग्राउंड. या ठिकाणी वेअर इग्नोर्ड अशा प्रकारची इडियम तुमची बरोबर आहे. फॉलो अर्थ चुकीचा आहे, रिपीटेड पण चुकीचा आहे आणि लिसन पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 ला मार्क करायचा. पुढे या ठिकाणी पाहायचे आपल्याला, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. तुम्हाला अप्रोप्रिएट हे इडियमचा अर्थ शोधायचा आहे. व्हेन इट कम्स टू जिओग्राफी इट सर्टनली नोज हिज स्टफ. ज्यावेळेला एक जिओग्राफीचा विषय निघतो त्यावेळेला त्याला आपलं म्हणायचं ही सर्टनली नोज हिज स्टफ. या ठिकाणी नोज हिज स्टफ हे इडियमचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. नोज हिज स्टफ इट मीन्स टू हॅव अ गुड नॉलेज ऑफ सब्जेक्ट. एखाद्या विषयाचं किंवा एखाद्या कलेविषयी परिपूर्ण नॉलेज असणं. नोज हिज स्टफ. पर्याय क्रमांक बघा 2 मध्ये अर्थ दिलेला आहे. ही वॉज व्हेरी गुड नॉलेज. ही हॅज अ गुड नॉलेज ऑफ इट. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे बघायचं आता, या ठिकाणी तुम्हाला 4 इडियम एका पार्ट मध्ये दिलेले आहेत, अगदी अगोदरच्या टॉपिक सारखं, आणि त्याच्या भागामध्ये दुसऱ्या तुम्हाला त्याचे 4 मिनिंग दिलेले आहेत. अप्रोप्रिएट त्यांची मिनिंग जोडवायचे. कट अ फिगर. लक्षात ठेवायचं, टू प्रोड्यूस इफेक्ट असा अर्थ होतो. कट अ फिगर इट मीन्स टू प्रोड्यूस इफेक्ट. प्रभाव पाडणे किंवा छाप पाडणे अशा अर्थाची इडियम तुमची बरोबर दिलेली आहे. कट नो आईस, याला आपण म्हणू शकतो टू हॅव लिटल ऑर नो इफेक्ट ॲट ऑल. कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणू शकतो प्रभाव नसणे अशा अर्थानं तुमची ही इडियम तुमची बरोबर आहे. जस्ट अ मिनिट, जस्ट अ सेकंड. येस, कंटिन्यू करूयात आपण. या ठिकाणी कट नो आईसचा आपण घेतलेला आहे टू प्रोड्यूस इफेक्ट. कट नो आईसचा आपण पाहिलं टू हॅव लिटल ऑर नो इफेक्ट याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे कट अक्रॉस. कट अक्रॉस इट मीन्स टू टेक अ शॉर्टर वे. लक्षात ठेवायचं, कट अक्रॉसचा अर्थ होतो टू टेक अ शॉर्टर वे, आणि कट इन इट मीन्स टू इंटरप्ट. इतरांना कम्युनिकेशन असेल, एखाद्या कामामध्ये इंटरप्ट करणं, व्यत्यय आणलं. मग आता तुम्ही मॅच करा बरं. ए साठी 4 म्हणजे ए साठी 4 असणारा हा एकच पर्याय आहे. बी साठी तुम्हाला 1 पाहिजे आहे, बी साठी 1 असणारा पण एकच पर्याय आहे. कट अक्रॉसचा अर्थ टू टेक अ शॉर्टर वे, ज्याला आपण म्हणू शकतो की जवळचा मार्ग स्वीकारणे वगैरे. या सगळे सी साठी 3 बरोबर आहे आणि निश्चित डी साठी 2च. पर्याय क्रमांक 1 हा उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढच्याकडे जायचंय. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ डॉग्स डिनर. इडियम दिलेली तुम्हाला, अर्थाप्रमाणे त्याचा मिनिंग शोधायचा आहे. अ डॉग्स डिनर. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018च्या पेपरमध्ये आलेली तुम्हाला इडियम. अ डॉग्स डिनर. अ डॉग्स डिनर मीन्स टू ओव्हर ड्रेस इन अ शोवी वे. लक्षात ठेवायचं, काय ओव्हर ड्रेस इन अ शोवी वे म्हणजे थोडक्यात म्हणूया की अगदी झगमगीत दिमागदार स्वरूपाचे कपडे घालणं, ओव्हर ड्रेस ज्याला आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. मग डॉग्स डिनरला आपलं काय म्हणायचं आहे, ओव्हर ड्रेस्ड इन अ शोवी वे. दिखाऊपणा, झगमगीतपणा कपड्यांच्या बाबतीत असणं, याला पर्याय क्रमांक 3 हे तुमचं एक्झॅक्टली उत्तर आहे. पुअरली ड्रेस होणार नाहीये. ड्रेस इन अ ट्रॅडिशनल वे पण होत नाहीये. लक्षात ठेवायचं, ट्रॅडिशनल जे ड्रेसेस असतात आपले हे निश्चित खूपच चांगल्या स्वरूपाचे असतात.
आणि ते निश्चितच एखाद्या कार्यक्रमाला अप्रोप्रिएट असतात, ट्रॅडिशनल, लक्षात ठेवायचं. सिव्हिल ड्रेस पण होत नाहीये, शोवी ज्याला आपण म्हणूया झमकदार, ज्याला आपण म्हणू शकतो की झगमगीत स्वरूपाचे दिखावादार स्वरूपाचे कपडे घालणे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे पाहायचे तुम्हाला आता या ठिकाणी पुढची इडियम दिलेली आहे. डिसिप्लिन इज ऑन द व्हॅन इन स्कूल्स अँड कॉलेजेस नाउअडेज. ऑन द व्हॅन नावाची ही इडियम आहे. अर्थाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी तिचा मिनिंग शोधायचा आहे. ऑन द व्हॅन इट मीन्स टू डिक्रीज, कमी कमी होत जाणे अशा अर्थाची इडियम आहे. डिसिप्लिन जे आहे, जे शाळेच्या बाबतीत, स्कूलच्या बाबतीत जे काही डिसिप्लिन असतात, शिस्त आहे, ही शिस्त दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, बेशिस्तपणा वाढत चाललेला आहे कॉलेज असेल, स्कूल असेल यांच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. ऑन द व्हॅनचा अर्थ होतो टू डिक्रीजिंग, कमी कमी होत जाणे. इन्क्रीजिंग हा विरोधी अर्थाचा शब्द मॅच होत नाहीये. स्क्वारलिंग पण नाही होत आणि स्प्रेडिंग पण होत नाही. पर्याय क्रमांक 4 हा अगदी एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढचं या ठिकाणी आपल्याला पाहायचे बघा, मॅच द फॉलोइंग. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा काही इडियम दिलेले आहेत. पार्ट ए मध्ये 4 इडियम दिलेले आहेत आणि बी मध्ये तुम्हाला त्यांचे 4 अर्थ दिलेले आहेत, ते मॅच करायचे. सी आय टू आय, अगदी ज्याला आपण म्हणू शकतो चाशी पूर्णपणे संबंधित असणे, सहमत असणे अर्थाने. टू सी आय टू आय इट मीन्स टू ऍग्री कम्प्लिटली. एखादा व्यक्ती, एखाद्याचं मत याच्याशी पूर्णपणे सहमत असणे अशा अर्थाची इडियम आहे. टू सी आय टू आय इट मीन्स टू ऍग्री कम्प्लिटली. टू सी वन्स वे अशी दुसरी इडियम दिलेली आहे. टू सी वन्स वे याचा अर्थ होतो टू विलिंग टू. विलिंग टू म्हणजे आपण असं म्हणू शकतो एखादी गोष्ट करण्याची इच्छा निर्माण होणे, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असणे. विलिंगनी, ज्याला आपण विलिंग म्हटलं जातं, इच्छा असणे. टू सी वन्स वे इट मीन्स टू विलिंग टू डू समथिंग. सी रेड, रेड ह्या शब्दाचं तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. सी रेड इट मीन्स टू बिकम व्हेरी अँग्री, प्रचंड राग येणं अशा अर्थाची इडियम आहे. आणि टू सी अबाउट इट मीन्स टू मेक अरेंजमेंट फॉर. टू मेक अरेंजमेंट फॉर म्हणजे व्यवस्था करणे, चाकडे पुरेसे लक्ष देणं अशा अर्थानं तुमचा इडियम झालेली आहे. त्यामुळे 4 मिनिंगचा अर्थ मॅच करा या ठिकाणी. आता सी आय टू आय चा अर्थ दिलेला आहे 4 नंबर मध्ये. त्यामुळे ए साठी 4 2 पर्यायांमध्ये दिल्यामुळे या दोघांपैकी शक्यता जास्त आहे. पुढे बघा, सी वन्स वे इट मीन्स टू विलिंग टू. बी साठी 1 असणारे जे काही अर्थ आहे ती 1 मध्येच दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 3 हा निश्चित झालेला आहे. सी रेड इट मीन्स टू बी व्हेरी अँग्री. सी साठी 2 असणारा पर्याय या ठिकाणी बरोबर मॅच झालेला आहे. या ठिकाणी बरे झालेला असेल पण या ठिकाणी दुसरे मॅच होत नसल्यामुळे तो होत नाहीये. आणि सी अबाउट इट मीन्स टू मेक अरेंजमेंट फॉर, व्यवस्था पाहणे अशा अर्थाने लक्ष पुरवणे होत आहे. त्यामुळे डी साठी 3 असणारा पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मधील ज्या जोड्या आहेत ह्या अगदी अर्थाप्रमाणे मॅच होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. पुढे बघायचं आता, इवन दो दे व, अर्थ बघायचा वाक्याचा. इवन दो दे व क्लोज फ्रेंड, जरी ते अगदी क्लोज फ्रेंड होते तरी दे गेव नो क्वार्टर टू इच अदर इन द बॉक्सिंग रिंग. जरी ते अगदी जवळचे मित्र जरी असेल तरी ते अशा रीतीने बॉक्सिंगच्या रिंग मध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यांनाच माहिती एकमेकाविषयी सहानुभूती दाखवत नव्हते. नाहीतर जर बॉक्सिंगच्या रिंग मध्ये गेल्याच्या नंतर जर आपण मित्र, त्याला आपण म्हणूया की नातेवाईक, असा जर नातेसंबंध किंवा आपण ह्या गोष्टी जर मध्ये आणत राहिलं तर तो खेळ होणार नाही. गेव नो क्वार्टर टू समबडी इट मीन्स टू शो नो मर्सी ॲट ऑल. नो मर्सी, कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवणे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढचा बघायचा, बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स अशा नावाची इडियम आहे. तुम्ही पुस्तकातही वाचली असेल, गट क च्या पेपरमध्ये 2018 ला आलेली आहे. बर्निंग द कॅन्डल बोथ एंड्स इट मीन्स टू बी एक्स्ट्रावॅगंट. लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण म्हणू शकतो टू मीन्स वेस्ट वन्स एनर्जी, टाइम अँड मनी युजलेसली. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा, टाइम खर्च करणे अशा अर्थानं. टू बी एक्स्ट्रावॅगंट, एक्स्ट्रावॅगंटला आपण म्हणूया उधळ्या. आलं लक्षात, उधळ्या स्वरूपाचा. मग तो मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उधळतो, त्याच्यानंतर तुमचा टाइम वायाला घालवतो, एनर्जी पण वायाला घालतो. त्यामुळे टू बी एक्स्ट्रावॅगंट हे बर्निंग द कॅन्डल ॲट बोथ एंड्स एक्झॅक्ट मिनिंग आहे. ठीक आहे. रिझनेबल नाही होणार आहे आणि मॉडरेट पण होणार नाही. पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर बरोबर आहे. पुढचा पाहायचा आहे, ॲट द क्रॅक ऑफ डाऊन मीन्स. आता या ठिकाणी तुम्हाला
महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा 2018च्या पेपरमध्ये आलेली इडियम आहे. ॲट द क्रॅक ऑफ डाऊन. ॲट द क्रॅक ऑफ डाऊन ह्या इडियमचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे या ठिकाणी. टू बी व्हेरी, लक्षात ठेवायची, अर्ली इन द मॉर्निंग, ज्याला आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ॲट द क्रॅक ऑफ डाऊन इट मीन्स इन मराठी अगदी पहाटेच, व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग ही फ्रेज तुमची बरोबर आहे. याला मार्क करा. ठीक आहे, पुढे बघायचंय. ही हंग राउंड द एंट्रान्स ऑल डे होपिंग फॉर अ चान्स टू स्पीक टू द डिरेक्टर. हंग राउंडचा अर्थ काय होणे? हंग राउंड ही एक अतिशय महत्वाची इडियम आहे. हंग राउंडचा अर्थ होतो टू लॉयटर अँड टू वेट, म्हणजे वाटही पाहत होता आणि अशा रीतीनं रमत गमत अशा रीतीनं वेळही घालवत होता. लॉयटर LOITR ही एक इडियम मिनिंग आहे शब्दाचा. त्याचा अर्थ होतो अशा रमत गमत वेळ घालवणे. अँड टू वेट इट मीन्स वाट पाहणे, म्हणजे तो एंट्रान्सच्या जवळ असाच वेळ घालवत उभा होता आणि अशा रीतीनं वाटही पाहत होता. कोणाची? वेळ, अशी विशिष्ट वेळेची की त्या वेळेला तो डायरेक्टर बरोबर बोलू शकेल. या ठिकाणी 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे बोथ A and B असणारा जो काही पर्याय 1 आणि 2 याला मार्क करायचे. लॉयटर पण बरोबर आहे आणि वेट पण बरोबर आहे, त्यामुळे दोघांनाही मार्क करायचे. पर्याय 3 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढे पाहायचे आता. सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. तुम्हाला अप्रोप्रिएट त्या मिनिंग शोधायचा इडियमचा. सुनील डिड नॉट डू हिज जॉब वेल, नाउ ही हॅज टू फेस द म्युझिक. फेस द म्युझिक नावाची इडियम बऱ्याच वेळा पेपरला येऊन गेलेली, रिपीट झालेली. फेस द म्युझिक इट मीन्स टू फेस बॅड कॉन्सिक्वेन्स. एखाद्या परिस्थिती, एखाद्या घटनेचे वाईट परिणाम भोगणे असा अर्थ या ठिकाणी झालेला आहे. फेस द म्युझिक इट मीन्स एखादी परिस्थिती, एखाद्या समस्येला सामना करणं किंवा तिचे वाईट परिणाम भोगणे. पर्याय क्रमांक 2 हा अगदी बरोबर आहे. शब्दशः जाऊ नका. इथे म्युझिक आला म्हणजे लगेच तिथे साऊंडचा उल्लेख करीन, रेकॉर्डचा उल्लेख, असं काही नसतं. इडियम जे असते त्यांचे मिनिंग देखील ऑटोमॅटिक असतात, तुम्हाला ते वाचल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे, पुढे बघायचं आता. तुम्हाला या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या इडियमचा मिनिंग विचारलाय. तर मित्रांनो, मोस्टली ज्या इडियम आतापर्यंत विचारलेले आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे इडियम दिलेले आहेत आणि त्यांचे मिनिंग विचारले. त्यामुळे कॉन्टेक्स्चुअल तुम्हाला मिनिंग माहित असणं गरजेचं आहे. मिस्टर गुप्ता, who is one of the trustees of a big charity, is suspected of feathering his own nest. feathering his own nest नावाची इडियम आहे. याचा अर्थ आपण म्हणूया मेकिंग मनी डिसऑनेस्टली, म्हणजे जनरली आपण म्हणूया गैरमार्गाने पैसा कमवणे किंवा संपत्ती कमवणे अशा अर्थाची इडियम आहे feathering his own nest. आलं लक्षात? म्हणजे तो जरी ट्रस्टी होता तरी तो सस्पेक्ट होता, म्हणजे त्याच्यावर अशा शंका होती की त्याने गैरमार्गाने पैसा कमवलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 ही इडियम बरोबर आहे. पुढे बघायचं आता तुम्हाला. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. तुम्हाला ह्या फ्रेजचा, अंडरलाइन केलेल्या फ्रेजचा विचारलाय. पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स. आता पुटिंग द कॅट अमंग द पिजन्स इट मीन्स क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो अडचणी निर्माण करणे. ही हॅज अ हॅबिट, एक व्यक्ती आहे का त्याला अशा स्वरूपाची सवय का तो नेहमी दुसऱ्यांसाठी अडचणी निर्माण करतो, म्हणजे काहीतरी त्याच्या वागण्या बोलण्यातून दुसऱ्यांना अडचणी होईल अशा प्रकारच्या कृत्य तो करत असतो. त्यामुळे पुटिंग द कॅट अमंग द पिजन इट मीन्स क्रिएटिंग ट्रबल्स अँड कॉन्ट्रोवर्सीज टू अदर्स असा मिनिंग होतो आहे. पुढे पाहायचे तुम्हाला. विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. तुम्हाला या ठिकाणी अंडरलाइन केलेल्या मीडियमचा अर्थ विचारलेला आहे. अ लिटल मोर प्रेशर अँड ही विल बी आउट फॉर द काउंट अशा प्रकारची इडियम आहे. आउट फॉर द काउंट इट मीन्स डिफीट बाय बीइंग नॉक्ड टू द ग्राउंड अँड अनएबल टू रेज विदिन 10 मिनिट्स. ज्यालाच आपण म्हणू शकतो बीटन. डिफीट होणं, पराभूत होणं अशा अर्थाने दिलेले, लक्षात ठेवायचं. बेशुद्ध पडणं पण असा अर्थ होतो, पराभूत होणं असा अर्थ देखील होतो. बरोबर आहे. बीटन म्हणजे पराभूत होणं असा अर्थ झालेला आहे. त्यामुळे लिटल मोर प्रेशर अँड ही विल बी आउट फॉर द काउंट याला आपण मराठीत म्हणायचं आहे पराभूत होणं, बीटन. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पाहायचे आता 48 नंबरची. पुन्हा अशी एक मॅच द पेअर साठी आलेला आहे. आताच्या पेपरमध्ये अगदी कॉमन पॅटर्न आहे अशा स्वरूपाचा.
कट अ रफ अशा प्रकारचे इडियम या ठिकाणी. कट अ रफ, इथं कट अ रफ तुम्हाला या ठिकाणी शोधायचे, लक्षात ठेवायचं. कट अ कॉर्नर, कट अ स्वॅथ थ्रो, कट अँड रन अशा प्रकारची इडियम या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला या इडियमचे मिनिंग या ठिकाणी शोधायचे. ठीक आहे. आपण पुढच्या इडियम कडे जाऊया. त्या ठिकाणी पाहायचं मॅच द फॉलोइंग, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2018च्या पेपर मध्ये आलेली इडियम आहे या ठिकाणी. मॅच द फॉलोइंग मध्ये बघायचं 2018च्या पेपर मध्ये आलेली संयुक्त गट ब मध्ये. किक अ बकेट ही एकच इडियम तुम्हाला जरी माहित होती तरी तुम्हाला उत्तर देता येत होतं टू डाय, म्हणजे मरणे अशा प्रकारे ज्याला आपण म्हणू शकतो की एखादी अप्रिय घटना आपण मृदू शब्दांमध्ये मांडतो त्याला आपण म्हणू शकतो युफेमिझम. किक द बकेट इट मीन्स टू डाय. ए साठी 4 असणारा एकच पर्याय असल्यामुळे हीच जोडी बरोबर आहे. मग किक अगेन द प्रिकचा अर्थ काय होतोय? किक अगेन द प्रिक ज्याला आपण म्हणू शकतो पाहायचं टू कंप्लेन युजलेसली अबाउट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज्ड. टू कंप्लेंट युजलेसली ज्याला आपण म्हणू शकतो बघायचं अधिकारामधील व्यक्तीस विरोध करणे किंवा प्रतिकार करणे असा अर्थ तुम्ही याच्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे किक समवन टू द टीथ. किक समवन टू द टीथ एखाद्याचे धैर्य खचवणे, त्याची अपेक्षा भंग करणे यालाच आपण डिस्करेज असं म्हटलं जातं. आणि टू गेट समवन्स गोट याचा अर्थ होतो टू मेक एक्स्ट्रीमली अनॉइड, एखाद्याला राग आणणे असा अर्थ आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये ह्या जोड्या दिलेल्या आहेत. पुढे तुम्हाला या ठिकाणी पाहायचंय शेवटची जोडी आहे या लेक्चर मधली. विच वन ऑफ द फॉलोइंग विल यूज इन द सेंटेन्स, म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला अप्रोप्रिएट इडियम वापरायची अर्थाप्रमाणे. व्हेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग ऑल डॉट डॉट ड्यू टू फाईट. आता फाईट झालेली आहे म्हटल्यानंतर घरातील वस्तू कशा पडलेल्या आहेत? अस्ताव्यस्त स्वरूपात पडल्या असतील वगैरे, बरोबर आहे. फाईट झालं, झटाझटी झाली, इकडले कपडे तिकडे किंवा मग आपण जे इकडल्या वस्तू इकडं तिकडं घरातल्या फायली पुस्तकं सगळीकडे सर्वत्र पसरलेले असतील. म्हणजे याच्यामुळे काय झालेले ऍट 6s and 7s असा अर्थ या ठिकाणी तुमचा बरोबर आहे. ऍट 6s and 7s अर्थाप्रमाणे बरोबर आहे. ठीक आहे. आउट ऑफ डेट होणार नाहीये, अप टू डेट पण होणार नाही. भांडण झालं म्हटल्यावर घरातल्या वस्तू इकडे तिकडे होणार, त्यामुळे अप टू डेट नाही होणार आहे. इन टू द बार्गेन पण नाही होणार या ठिकाणी. अर्थाप्रमाणे ऍट 6s and 7 अशा प्रकारचं उत्तर बरोबर येणार आहे. तर मित्रांनो या प्रकारच्या इडियम तुम्हाला या ठिकाणी पाहायच्यात. आता हा आपला पहिला लेक्चर इडियमचा. या स्वरूपाचे अजून काही आपल्याला 5-7 लेक्चर पाहायचेत आणि प्रत्येक लेक्चर मध्ये मी अशा काही नंबर ऑफ इडियम, आजच्या लेक्चर मध्ये मी 30 घेतल्यात, अशा पुढच्या 4 ते 5 लेक्चर मध्ये 30-30च्या पतीमध्ये मी तुम्हाला इडियम घेणार आहे. व्यवस्थित समजून घ्यायची याची मिनिंग. पुन्हा एकदा हा व्हिडिओ ऐका जेणेकरून तुम्हाला ईडीएम वरचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, ईडीएम वर प्रश्न येतो कसा, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, उत्तर काढायचं कसं हे तुम्हाला याच्या अर्थाने तुम्हाला समजून येईल. बट अगदी वेल इन ऍडव्हान्स सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे कमीत कमी 500-600 ईडीएम तुम्हाला माहित असणं अर्थाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे, जेणेकरून पेपरमध्ये अशाच ईडीएम पडतात. आणि मित्रांनो बऱ्याच अंशी रिपिटेशन देखील होत असतं, त्यामुळे जुन्या क्वेश्चन पेपर मधील ईडीएम जर तुम्ही काळजीपूर्वक या पद्धतीने जर समजून जर घेतल्या तर पेपरमध्ये बऱ्याच अंशी जर रिपिटेशन झालं तर त्या प्रश्नांची उत्तर देणं तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला या ठिकाणी थांबायचे. आपण पुन्हा नेक्स्ट लेक्चरला भेटूया, याचा पुढचा भाग घेऊ. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.